तर मित्रांनो 9 वाजलेले आहेत आणि आपण आहोत आता पुनवळे येथे। पुनवळ्यातून आपण घरी चाललोय। मित्रांनो आज माझ्या मुलीचा रिझल्ट होता, त्यामुळे आपण सकाळी काही गाडी काढली नाही, तर डायरेक्ट आपण 11 वाजता बहुतेक गाडी काढली। एक ट्रिप मारली, जी ट्रिप मारली 118 रुपयाची, त्यांनाच रिटर्न परत घेऊन आलो, तर ते 118 आणि प्रायव्हेट बुकिंग ते 118 रिटर्नची। अशा रीतीने हे म्हणजे एकच ट्रिप आपण सकाळी मारली, कारण खूप वेळ झालता। खूप वेळ झाला मित्रांनो, आणि ऊन पण खूप होतं। म्हणलं आज जाऊ दे, आता घरी जाऊ, तर ते 201 रुपये केलं आपण, 220 रुपये। कॅश बुकिंग होती 118ची, रिटर्नचे 118 रुपये आपल्याला त्या कस्टमरने दिले। आणि मग ऊन एवढं आहे मित्रांनो, खूप डोकं दुखत होतं। मग काय गाडी डायरेक्ट 3:30 वाजताच काढली। तर तुम्हाला सांगतो 3:30 वाजल्यापासून आता पण ओलाला एवढ्या ट्रिप्स आहेत ना, मला म्हणजे एवढ्या ट्रिप वाजतात आहे ना, पण सगळ्या मला आता सध्या आउटसाईडची आहे, कारण आता मी पुनवळ्यात आहे, मला जायचंय आकुर्डीत घरी। तर आउटसाईडच्या सगळ्या ट्रिप पडतात 10-10 किलोमीटर, 15-15 किलोमीटरच्या। मित्रांनो एवढे ट्रिप पडतात आहे ना, पण काही कामाचे नाही, मला जायचंय घरी। आणि बिझनेसचा बोलाल तर मित्रांनो आपण आतापर्यंत 9 ट्रिप मारल्यात आणि ओलाला 1100 रुपये केलेले आहेत, आणि प्रायव्हेट बुकिंग जवळजवळ 200 रुपयाच्या झालेल्या आहेत, जास्त काही मारले नाही आज प्रायव्हेट बुकिंग। तर 9 ट्रिप मधून आपण सकाळी तर एक ट्रिप मारली होती, आणि मग 3:30 नंतर 8 ट्रिप मारल्यात, आणि 3:30 नंतर 9 वाजेपर्यंत 1000 रुपये बिझनेस केलेला आहे आपण। तुम्ही विचार करा, तुम्ही म्हणता ओलाला ट्रिप पडत नाही, मला तर एवढ्या ट्रिप पडतात आहे ना, कंटिन्यू चालू आहे, पण सगळं वाकडं ह्या साईडचे आहेत। आता एक सांगवीची वाजली होती 12 किलोमीटर, म्हणजे 10-12 किलोमीटरच्या चालूच आहेत। अक्षरशः मी आता बंद करून ठेवणार आहे, आणि आता घरी चाललो एमटी, कारण कसं आहे की ओला जर ट्रिप दिल्यात आणि उचलल्या नाही तर मग तो प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यासाठी मी आता बंद करून आता घरी चाललोय। तर मित्रांनो 3:30 नंतर खूप मस्त बिझनेस आपला झालेला आहे आज। रोज एवढा ॲव्हरेज, रोज संध्याकाळी आपला ॲव्हरेज फक्त 500-600 रुपये बिझनेस होतो संध्याकाळचा, पण आज 3:30 नंतर 1000 रुपये बिझनेस केलेला आहे आपण। तर तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवतो मित्रांनो। हे पहा, बास्केट ब्रिज रावेत, तुम्ही कधी आला असाल इथे, त्याला बास्केट ब्रिज, लंडन ब्रिज काय म्हणतात काही, आता खरं तर नाव याचं संत तुकाराम महाराज पूल आहे। आणि इकडे बघा हे रावेतचा बंधारा आहे, इथून पाणी उचललं जातं आणि त्याच्यावर प्रक्रिया करून हे पाणी PCMC ला दिलं जातं प्यायला। तर पहा मित्रांनो, आपण 9 ट्रिप मारलेल्या आहेत, 1075 आपल्या बिझनेस झालेला आहे। आता ते कशा ट्रिप मारले तुम्हाला ते दाखवतो। हे पहा, हे आपलं अर्निंग आहे, राईड अर्निंग इन्सेंटिव्ह काय आपण घेतला नाही आज। एकूण कमाई जमा कॅश 1091 फक्त आपण ओलाची जमा कॅश घेतलेली आहे। आता ही ट्रिप्स बघा तुम्ही, हे 176, 198, 60, 171, 169, म्हणजे बऱ्यापैकी मोठ्या ट्रिप्स मारल्या आहेत। ही ट्रिप बघा सकाळी 10:15 वाजता आपण मारलेली आहे, 109 रुपयाची। तर कॅश आपण किती घेतले होते तुम्हाला दाखवतो मी, 128 रुपये आपण कॅश घेतलेली। तर रिटर्नचे पण 128 रुपये त्यांनी आपल्याला दिले, रिटर्न आणलं। तर मग तुम्हाला परत एकदा दाखवतो। तर सगळ्यात मोठी ट्रिप आपण 200 रुपयाची मारलेली आहे। हे पहा, ही 200 रुपयाची ट्रिप आहे। तर 11.4 किलोमीटर, त्याला आपल्याला किती भेटलेत 200 रुपये। तर अशा रीतीने मित्रांनो आपण बिझनेस केलेला आहे आजचा। तर अर्निंग शो करतोय, तुम्हाला दाखवतोय मी 1075। मित्रांनो आपला बिझनेस अजूनही खूप झाला असता, पण मला आता जायचंय घरी, माझं पूर्ण डोकं वगैरे दुखतंय, त्यामुळे मी काय लोड घेणार नाही आज जास्त। तर हे पहा तुम्ही, हे 210 रुपये आपल्या रिटर्न प्रायव्हेट बुकिंगचे आहेत,
आणि आपण आता आज CNG 300 रुपयाचा भरलेला आहे. इथं मायनस करायला पाहिजे. तर मित्रांनो हे पहा, हे 210चे प्रायव्हेट बुकिंग, 310 आपण मायनस केलं तर 985 रुपये आपला अर्निंग आहे. तर आपलं अर्निंग आज जास्त झालं असतं, बिझनेस जास्त झाला असता. ट्रिप्स मला खूप इकडच्या तिकडच्या पडतात आहे, मला जिथं जायचं आहे तिथं पडत नाही आहेत. आणि अनलकी बघा आज काय आहे की मी गोटू वापरून टाकले आहे. 2 जे गोटू भेटतात ना ओलाचे ते संपलेले आहेत, म्हणून माझं आज हे हालत झाली आहे. मित्रांनो तुम्ही गोटूचा व्यवस्थित वापर करून, ओला असू द्या उबर असू द्या, गोटू जे आपल्याला भेटतात त्याचा व्यवस्थित वापर करा. म्हणजे तुम्हाला शेवटी घरी जाताना एमटी जाणार म्हणजे जावं लागणार नाही. त्याच्यामुळं गोटू व्यवस्थित वापरा तुम्ही. आज मला एमटी जावं लागतंय, पण मी पण असंही नाही मी खूप लांब होतो, मी पुनावळ्यातच होतो, पण पुनावळ्यावरून मला आकृतीचं भाडं पाहिजे होतं, पण काय पडलं नाही. लांब लांबचे दुसरीकडचेच भाडे पडत होते. त्याच्यामुळं आता काय एमटी जाण्याशिवाय मला काय पर्याय नाही, कारण आता लॉग इन ठेवून आणि ओला मला भाडं देतंय, कंटिन्यू देतंय, पण मी काय उचललं नाही तर ओला भाऊला राग येऊ शकतो. त्याच्यामुळं मी लॉग आउट केलेलं आहे आणि आता मी एमटीच घरी जाणार आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की बाबा 3:30 नंतर 9 वाजेपर्यंत तुम्ही इझिली 1000 रुपये कमवू शकता, व्यवस्थित केलं, डोक्याने चालले तर. अशा रीतीने मित्रांनो आता हा मिनी व्लॉग आपला मी थोड्या वेळाने अपलोड करेन, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला बिझनेसविषयी आयडिया येईल. आपला व्हिडिओला मित्रांनो लाईक करा, कमेंट करा, न्यू असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया मित्रांनो उद्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.